ठरलं तर मग या मालिकेच्या 29 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली सांगत असते, सर चैतन्य सरांची पण काही बाजू असेल ना, म्हणजे त्यांची सुद्धा बाजू आपण ऐकून घ्यायला पाहिजे ना. त्यांना सुद्धा जोडीदार हवा असेल. हां, त्यांची जोडीदाराची निवड चुकली असेल, पण त्यांना सुद्धा एकटेपणा खायला उठला असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी साक्षीसोबत आपलं नातं जोडलं असेल. यावरती अर्जुन म्हणतो, त्याने प्रेमात पडल्याला माझा नकार नाहीच आहे, साक्षी सिकरेसोबत प्रेमात पडल्याला नकार आहे. यावरती सायली म्हणते, हो ना, पण नाण्याच्या दोन बाजू असतात ना. तुम्ही फक्त तुमच्याच भावना व्यक्त करताय, पण इतरांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. आपण अशा पद्धतीने रिॲक्ट झालं की पुढच्या माणसाला वावच मिळत नाही. म्हणून मला वाटतंय की सर, तुम्ही जरा शांतपणे थंडपणे विचार करा आणि मग बोलताना काहीही बोला. असं रागारागात बोलल्यामुळे उगाचच गैरसमज वाढतात आणि या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, हो पण त्रास तर होतो ना. सायली म्हणते, मी आहे ना, या सगळ्यामधून मी तुम्हाला नक्की बाहेर काढेन. फ्रेंड म्हणजे कसं आहे ना, आपण कसं फ्रेंड झोनला गेलेलो तेव्हा आपण बेस्ट फ्रेंड बनलोय, मग मी फ्रेंड म्हणून तुम्हाला या सगळ्यातून नक्की बाहेर काढणार. असं म्हणत आता ते दोघं जण मारामारी चहा कॉफी मिक्स पितात. तोपर्यंत इकडे आता महिपतीचं काहीतरी वेगळं चालू असतं. महिपती कुणाला तरी फोन करत असतो, काहीतरी मागवून घेत असतो. नागराजला काहीच कळत नाही की महिपतीला झालंय तरी काय. त्यावरती नागराज म्हणतो, अरे महिपती, तुझं नक्की आहे तरी काय, चाललंय तरी काय. यावरती महिपती म्हणतो, तू काही काळजी करू नको, जरा वेट अँड वॉच. तितक्यात एक माणूस हातामध्ये पिशवी घेऊन महिपतीला काहीतरी देऊन जातो. मग महिपती कारमध्ये बसतो. नागराज त्याला विचारत असतो, अरे काय आहे हे, काय आहे हे, पण महिपती काहीच सांगत नाही. तोपर्यंत अर्जुन घरी येतो. घरी आल्यावरती आता कल्पना एक्सायटेड होते. अर्जुन तू बस बरं, पटकन मी तुला काहीतरी. आणि कल्पना गप्प बसते. तिला त्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो. अर्जुन तिच्या अंगावरती ओरडलेला आठवतो, मी काही लहान नाही आहे मला भरवण्यासाठी. आणि कल्पना गप्प बसते. मग आता इकडे अर्जुन येतो आणि मम्मा, मला ना तुझ्या हातची कॉफी पाहिजे, देशील का. यावरती कल्पना म्हणते, हो ना. आणि कल्पनाचा चेहरा खुलतो. अर्जुन म्हणतो, मम्मा मी ना काल तुझ्याशी जे वागलो ना त्यासाठी खरंच सॉरी, मला माफ करशील का. कल्पना म्हणते, अरे तू माझ्याकडे कॉफी मागितलीस ना, माझ्यासाठी हेच पुरेसं आहे, तू माफी वगैरे काही मागू नकोस बरं. असं म्हणत आता कल्पना खुश होते की अर्जुनचा मूड नॉर्मल झालेला आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, खरंच मम्मा मी तुला दुखवलंय, मला खरंच तू माफ कर. यावरती कल्पना म्हणते, अजिबात माफी मागू नको, जा बरं तू फ्रेश हो, गरमागरम कॉफी देते. मग अर्जुनवरती गेल्यावरती कल्पना म्हणते, सायली खरंच काय केलंच माहीत नाही आहे, पण माझा मुलगा नॉर्मल मात्र झाला आहे. सायली म्हणते, आई आता काही बोलू नका, छानपैकी तुमच्या मुलासाठी कॉफी करा, मी स्वयंपाकाला लागते. असं म्हणत सायली आता स्वयंपाकाला लागते. तोपर्यंत इकडे आता महिपतीने काहीतरी कारस्थान केलेलं असतं. त्याने आता एक सिम नवीन आणलेलं असतं आणि त्या सिममधून तो कॉल करत असतो. नागराज म्हणतो, अरे महिपती सांग तरी, तू नक्की काय करतोयस, म्हणजे कुणाला तरी अडकवण्याचा जबरदस्त प्लॅन आहे, पण कुणाला. त्यावरती महिपती म्हणतो, फुकटामध्ये पिक्चर बघतोयस ना बिना तिकीट काढता, तर शेवटपर्यंत जरा सस्पेन्स ठेव. असं म्हणत महिपती नागराजला गप्प करतो आणि तो फोन लावतो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे ना मला तुम्हाला एक टीप द्यायची आहे. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही कोण. महिपती सांगतो, मी एक समाजाचा सेवक आहे. मला न अशी माहिती कळालेली की अन्नपूर्णा फर्मचे प्रताप सुभेदार यांच्या जो औषधांचा ट्रक आहे ना, त्याच्यामध्ये नार्कोटिक्स सप्लाय होते, नार्कोटिक्सची देवाणघेवाण होते, त्यामुळे जरा तुम्ही तिकडे धाड टाका, ट्रकचा नंबर हा आहे. यावरती नागराजला सगळा खुलासा होतो आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो, काय महिपती, काय प्लॅन रचलास रे, म्हणजे आता प्रताप सुभेदारचा खेळच संपला की. असं म्हणत नागराज आता हसायला लागतो. दोघं मिळून प्रताप सुभेदारचा गेम वाजवायला निघालेले असतात आणि आता महिपतीने मोठा डाव रचलेला असतो. अर्जुन आपल्या रूममध्ये येतो. आज काहीही झालं तरी आपल्या भावना मिसेस सायलींपर्यंत पोहोचायलाच पाहिजेत. त्या जसं म्हणाल्या की आपल्या भावना आपण बाहेर काढायच्या, तर मी त्यांच्यावरती प्रेम करतो हे आज काहीही झालं तरी मला त्यांना सांगायलाच पाहिजे. आणि त्यासाठी छानपैकी माहोल अर्जुन तयार करतो. कॅन्डल लावतो, फुगे फुगवतो आणि सायलीसाठी पत्र लिहायला बसतो. आणि तो विचार करतो, मी सायलींना पत्र लिहितो आणि त्यात तो लिहितो की खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, मी तुम्हाला गडबड घोटाळा म्हणायचो, पण माझ्या आयुष्यातला गडबड घोटाळा तुम्ही गायब केलात. प्रत्येक क्षणाला माझ्या आयुष्यात होणाऱ्या गडबड घोटाळ्याला तुम्ही न परतवून लावलत. मी तुम्हाला गडबड घोटाळा म्हणायचो, पण तुम्हीच माझा गडबड घोटाळा परतवून लावलात.
नंतर तो विचार करतो असं कसं पत्र लिहू, म्हणजे जिला मी आता प्रपोज करतोय ती ऑलरेडी 1 वर्षभर माझी बायको आहे, कसं लिहावं पत्र, कसं लिहावं पत्र असा विचार करत अर्जुन अखेर ते पत्र फाडतो, दुसरं लिहितो आणि विचार करतो मी सायलींना डायरेक्ट प्रपोज करतो असा विचार करत तो सायलीची वाट पाहत असतो. अखेर सायली रूममध्ये येते. सायली रूममध्ये येते आणि सगळं डेकोरेशन बघत म्हणते सर हे काय आहे, म्हणजे हे फुगे, गुलाबाच्या पाकळ्या, गुलाब हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो सांगतो ना, जरा थोडा वेळ थांबा असं म्हणत अर्जुन आता हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणणार तितक्यात खाली खूप मोठा तमाशा होतो. हे सगळं वरती चालू असताना खाली इन्स्पेक्टर साहेबांची ऑलरेडी एंट्री झालेली असते. इन्स्पेक्टर साहेबांना बघून आता प्रताप म्हणतो तुम्ही इथे. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. अस्मिता म्हणते काय, कुणाला अरेस्ट करायला आलात. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही याच्यामध्ये पडू नका, तुमचं नाव नाही आहे. अस्मिता म्हणते माझं नाव असेलच कसं, त्या सायलीनेच काहीतरी केलेलं असणार आहे. जा जा तिला अटक करून घेऊन जा, आमचा तिच्याशी काही संबंध नाही आहे असं म्हटल्यावरती कल्पना चिडते. अस्मिता जरा तोंड सांभाळून बोल, काय सायलीला अटक करायला असतील, सायलीने केलंय तरी काय असं म्हणत आता मात्र इकडे खूप मोठी गडबड चालू असते. खाली असलेला आवाज आता सायली अर्जुनला ऐकू येतो. सायली म्हणते सर कसला आवाज आहे. मग अर्जुन सायली खाली यायला निघतात. कल्पना चिडलेली असते आणि अस्मिताला सायलीबद्दल असं बोलल्याचा जाब विचारते, पण पूर्णाजी कुठली गप्प बसायला. पूर्णाजी म्हणते कल्पना मला नाही वाटत ती काही चुकीचं बोलली असेल. या घरामध्ये जी संकट येतात ना ती फक्त त्या मुलीमुळेच येतात. ती मुलगी इकडे आल्यामुळे हे सगळं घडतंय. तुला कळतंय का कल्पना, त्या मुलीमुळे या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होत आहेत. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जर तिला अटक करायला असाल तर बिनधास्त अटक करा, कारण आमचा तिच्याशी काही संबंध नाही आहे असं म्हणत पूर्णाजी आता मात्र काहीही न ऐकता सायलीवरती डायरेक्ट आरोप करून मोकळी होत असताना तिकडे आता मोठे ऑफिसर येतात आणि म्हणतात ओ मॅडम तुमची बडबड बंद करा, काय बोलताय, आपलं दुसऱ्याचं ऐकायचं नाही, नुसतं फुकटची बड 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 करत बसायची असं म्हणत ते चक्क पूर्णाजीच्या अंगावरती डाफरतात. प्रताप म्हणतो काय चाललंय तुमचं आणि आहात कोण, आमच्याच घरात येऊन माझ्या आईवरती ओरडण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजी सुद्धा रागारागाने पाहते. काय चाललंय काय तुमचं, आमच्याच घरात येऊन ही दादागिरी दाखवताय. आता मात्र काहीतरी सिरियस आहे याची कल्पना आल्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय, तुम्ही कुणाला अरेस्ट करायला आलेले आहात. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात सांगतो ना, तुम्हाला सगळं सांगतो. तितक्यात अर्जुन येतो आणि काय चाललंय इथे सगळं. यावरती आता ऑफिसर म्हणतात तुम्ही कोण, एक करून सगळ्यांचं बोलून झालं असेल तर आम्ही बोलू का. यावरती अर्जुन म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता मात्र ऑफिसर म्हणतात अच्छा म्हणजे वकिलाच्याच घरामध्ये चोर राहतो तर. अर्जुन म्हणतो माइंड युअर लँग्वेज, काय बोलताय तुम्ही, कुणाबद्दल बोलताय. यावरती ऑफिसर म्हणतात आम्ही प्रताप सुभेदार यांच्याबद्दल बोलतोय, आम्ही प्रताप सुभेदार यांना अटक करायला आलोय. मग मात्र प्रतापला धक्का बसतो आणि तो विचार करतो मला अटक करायला, मी केलंय तरी काय. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात अन्नपूर्णा फार्मसी ही तुमची आहे ना. प्रताप म्हणतो हो. यावरती आता मात्र इन्स्पेक्टर सांगतात हा बघा हा ट्रक बघा असं म्हणत मोबाईलमधला व्हिडिओ दाखवत तो आता औषधांचा ट्रक दाखवतात. तर प्रताप म्हणतो हो हा ट्रक माझा आहे, पण झालंय काय. इन्स्पेक्टर म्हणतात याच्यामध्ये तुम्ही नार्कोटिक सप्लाय करताय आणि आम्ही त्याला रंगेहात पकडलंय. प्रताप म्हणतो काय बोलताय तुम्ही, तुमच्या मनाला येईल ते काहीही बोलताय, असं मी काहीही करत नाही, गेले कित्येक वर्ष मी प्रामाणिकपणे बिझनेस करतोय. अर्जुन म्हणतो कुणाबद्दल बोलताय कळतंय का. यावरती ऑफिसर म्हणतात हे बघा एका गुन्हेगाराबद्दल बोलताना आम्हाला काही वाटत नाही, गुन्हेगाराला गुन्हेगारासारखंच आम्ही ट्रीट करणार, आत्ताच्या आत्ता आम्ही यांना अटक करणार, चला यांना अटक करणार. अर्जुन म्हणतो खबरदार तुम्ही यांना अटक करू शकत नाही, थोडासा कायदा मला पण येतो. यावरती ऑफिसर म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही आता वकील असून सुद्धा आम्हाला आमची प्रोसिजर करायला अडवणार असं म्हणत वकील प्रतापला अटक करायला येतात. अर्जुन ठामपणे मध्ये उभा राहतो आणि तुम्ही असं अटक करू शकत नाही. यावरती ऑफिसर म्हणतात पोलिसांच्या कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकारे मी तुमच्यावरती केस करू शकतो. हा वकील म्हणून तुम्ही हे अगदी योग्य जाणता की मी हे करू शकतो, त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये अजिबात अडथळा आणू नका. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे थोडाफार कायदा मला पण माहिती आहे, मग मला तुम्ही सांगा की यांच्या अटकेचे वॉरंट आहेत का तुमच्याकडे. वॉरंट असल्याशिवाय ते कुठेही येणार नाहीत असं म्हणत अर्जुन एक शेवटचा प्रयत्न करतो. तर ऑफिसर म्हणतात तुम्हाला काय वाटलं इतकं मोठं नार्कोटिक्सचं कांड होईल आणि आम्ही अरेस्ट वॉरंट आणणार नाही. आम्ही येतानाच प्रताप सुभेदार यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट घेऊन आलोय.
असं म्हणत ते अरेस्ट वॉरंट आता अर्जुनला दाखवलं जातं. आता अर्जुनला काहीही बोलता येत नसतं. कायद्याने अर्जुनचे हात बांधले गेलेले असतात. मग मात्र प्रतापला घेऊन आता ऑफिसर आणि पोलीस हे सगळेजण पोलीस स्टेशनला जातात आणि अगदी सुभेदार परिवार हादरतो. आणि आमच्या प्रतापने काही नाही केलं असं म्हणत पूर्णाजी रडत बाहेर येते. सायली पूर्णाजी आणि आता कल्पनाला सावरते. या सगळ्यातून सायली आता प्रतापला कशी निर्दोष सिद्ध करणार आणि अर्जुनची मदत कशी करणार हे पाहणं रंजक ठरणार.